स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सीएससी मार्फत HDFC अर्गोचा जो पर्सनल ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आहे हा फक्त आणि फक्त 125 रुपयामध्ये कसा काढायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. तर सर्वप्रथम तुम्हाला याचे गुगल क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला डिजिटल पोर्टल ओपन करायचे. इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकताय असा इंटरफेस तुम्हाला इथं पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईटला यायचंय, न्यू बिझनेस मध्ये जायचंय, मोटर थर्ड पार्टी या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर HDFC अर्गो यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर CSC कनेक्ट करून घ्यायचंय. इथं तुम्हाला तुमचं युजर नेम पासवर्ड टाकून घ्यायचंय. CSC ID आणि पासवर्ड इथं टाकायचंय. टाकल्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक झाल्यानंतर तुमच्या समोर HDFC अर्गोचा असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला इथं भरपूर असे ऑप्शन पाहायला मिळतील. तर तुम्हाला खाली यायचे इथं पर्सनल ऍक्सिडेंटल या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इंडिव्हिज्युअल पर्सनल ऍक्सिडेंट यावरती बाय हा ऑप्शन दिसेल तुम्हाला. इथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ घेईल. यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर पाहायला मिळेल. इथं सिलेक्ट करून घ्यायचंय, एज टाकायचं. एज टाकल्यानंतर एम्प्लॉयमेंट टाईप इथं सिलेक्ट करून घ्यायचं जे काय असेल ते. यानंतर अॅन्युअल इन्कम जो काय असेल तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. यानंतर व्ह्यू क्वेट या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर प्लॅन ए आणि प्लॅन बी असा ऑप्शन इथं तुम्हाला पाहायला मिळेल. यामध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला अशा प्रकारे इथं प्रीमियम पाहायला मिळतील. यामध्ये तुम्हाला जो प्लॅन आवडेल तो तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता आणि कस्टमरला तो प्रोव्हाइड करू शकता. यामध्ये आपण 125 रुपयाचा जो प्लॅन आहे तो घेत आहोत. प्लॅन बी यावरती प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्यानंतर तुमच्या समोर नवीन इंटरफेस ओपन होईल. इथं तुम्हाला कस्टमरची संपूर्ण डिटेल्स भरून घ्यायच्या. इथे तुम्ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली यायचं स्क्रोल करत आणि डन या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तुम्हाला इथं संपूर्ण डिटेल्स भरायचे. डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला खाली यायचंय. खाली इथं तुम्हाला KYC ID, आता इथं KYC ID तुम्हाला जनरेट करावं लागणार आहे. यासाठी इथं क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं नाव टाकायचं. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा. गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आणि व्हेरीफाय करायचं. OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करायचे. व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला असं ऑप्शन इथं पाहायला मिळेल इंडिव्हिज्युअल KYC आणि कॉर्पोरेट KYC. तर इंडिव्हिज्युअलवरती क्लिक करायचं. ऍड इंडिव्हिज्युअल KYC यावरती क्लिक करायचं. त्यानंतर अंडरस्कोर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पॅन कार्ड नंबर, त्यानंतर मोबाईल नंबर, नंतर आधार कार्ड संपूर्ण माहिती इथं तुम्हाला भरून घ्यायची. KYC ची संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं तुमच्या समोर तुमचा जो KYC ID आहे तो जनरेट झालेला आहे. इथून तुम्हाला कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा बॅक यायचं आणि इथं KYC ID इथं तुम्हाला तो पेस्ट करायचा किंवा टाईप करून घेतला तरी चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं KYC ID जनरेट करून इथं टाकायचं आहे आणि त्यानंतर डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नॉमिनी ऍड करावं लागेल. नॉमिनीची इथं संपूर्ण माहिती तुम्हाला भरून घ्यायची. जे कोण नॉमिनी तुम्हाला लावायची ते इथं लावून घ्यायचं. त्याचं एज टाकायचं. त्यानंतर रिलेशनशिप टाकवायचं आणि त्यानंतर डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचंय. तुम्हाला इथं तुमचं बँक अकाउंट असेल त्याचा नंबर द्यायचा आहे. त्यानंतर बँकेचं नाव टाकायचं. बँक डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचंय आणि प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं थोडा वेळ स्क्रोल होईल. यानंतर तुमच्या समोर प्लॅन बी प्रीमियम इथं आलेला आहे तुम्ही पाहू शकताय. यानंतर आय ऍक्सेप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर बाय नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ट्रान्झॅक्शन नंबर इथे तुम्हाला पाहायला मिळेल आणि रेफरन्स नंबर. पे नाऊ या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचंय. तुम्हाला तुमच्या वॉलेटवरती तेवढा बॅलन्स ठेवायचा आहे. यानंतर प्रोसीड
या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटवरती इनडायरेक्ट केलं जाईल. यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या वॉलेटमधून किती अमाऊंट जाणार आणि इथं सेल अमाऊंट काय आहे इथं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा वॉलेट पिन टाकून घ्यायचा इथं. वॉलेट पिन टाकल्यानंतर ना तुम्हाला पे नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं पेमेंट सक्सेसफुल असा ऑप्शन आपल्याला इथं आलेला आहे. यानंतर तुम्ही पाहू शकता इथं पेमेंट इन प्रोसेस चालू आहे, प्रोसेसिंग. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जे पॉलिसी आहे पर्सनल ऍक्सिडेंटल इन्शुरन्स तो काढू शकता सीएससी मार्फत फक्त 100 रुपयामध्ये. तर इथं तुम्ही पाहू शकता आता डाउनलोड पॉलिसी, आपला पॉलिसी नंबर सुद्धा इथं आलेला आहे. डाउनलोड पॉलिसी करायची. यानंतर तुमची पॉलिसी जी आहे ती जनरेट झालेली आहे. इथं तुम्ही आता तुम्हाला PDF डाउनलोड करण्यात येईल. तर तुम्ही इथं पाहू शकताय आपली HDFC अर्गोची जे ऍक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसी आहे ती जनरेट झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही सीएससी मधून तुमची किंवा कस्टमरची eKYC करून पॉलिसी काढू शकता. तशाच नवीन व्हिडिओसाठी आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.